सुशिक्षित तरुण उमेदवार दिलेले आहेत तुमच्या माध्यमातून, एकूण काय सांगाल? मी ॲडव्होकेट कविता मिलिंद म्हात्रे, प्रभाग क्रमांक 29मधून आपल्या भाजपचे अधिकृत उमेदवार आहे. आपल्या पॅनलमध्ये 4 उमेदवार आहेत. PNTमधून मी उभी आहे, ॲडव्होकेट कविता मिलिंद म्हात्रे. सुनील नगरमधून अलका म्हात्रे आणि आयरे गावातून मंदारजी टावरे, तुकाराम नगरमधून आर्या नाटेकर, असे 4 उमेदवार आहेत. 4ही उमेदवार खूपच सुशिक्षित वेल क्वालिफाईड उमेदवार दिले गेले आहेत. ह्याच्यातून 2 ॲडव्होकेट्स आहेत, मी आणि मंदार टावरेची, आणि आर्या नाटेकर हा ऑटोमोबाईल इंजिनियर आहे. आणि अलकाताईंचं सांगावं तर त्या 10 वर्षापासून प्रस्थापित नगरसेविका आहेत. आणि सुनील नगर तर एक रोल मॉडेल आहे डेव्हलपमेंटचा आपल्या डोंबिवलीसाठी. सो अशा प्रकारे आपले 4ही उमेदवार खूपच वेल क्वालिफाईड आहेत, विथ विजन आहेत, स्वच्छ प्रतिमेचे आहेत. आणि अजून सांगावं तर प्रत्येकाकडे एक आपल्या प्रभागाला सुंदर बनवण्याचं, त्याचं डेव्हलपमेंट करण्याचं एक विजन आहे. अशा प्रकारे भाजपाने आपल्याला क्वालिफाईड उमेदवार दिलेले आहे. बरं, सध्याचा प्रभाग हा तुम्हाला वाटतं का हवा तसा आणि हवा तेवढा विकास झाला आहे म्हणून? आपल्या PNTत बघितलं तसं PNTत बघितलं तर हा प्रभाग विकसित झालेलाच नाही. आपल्या प्रभागात गार्डन्स नाही आहेत, जॉगिंग ट्रॅक्स नाही आहेत. एक आपण संध्याकाळी असा विचार केला मुलांना घेऊन कुठे जावं, तर असं काहीच असं झोन नाही आहे की जिथे तुम्ही आपल्या मुलांना घेऊन जाऊ शकता. पाण्याची खूप प्रॉब्लेम्स आहेत. आता आम्ही गेला महिनाभर फिरतोय, प्रत्येकाच्या डोर टू डोर जातोय, तर एक पार्ट फक्त विकसित, म्हणजे तिथे नियमित पाणी, कचरा व्यवस्थापन सगळं एकच म्हणतात ना. PNTतला चौकातला जो भाग आहे तो फुल विकसित तुम्हाला वाटेल. चौकात गेल्यावर वाटेल की या म्हणजे हा प्रभाग खूप चांगला आहे. तुम्ही जसं आत जाल, आतमध्ये तुम्हाला कळेल लोकांची काय अवस्था आहे. त्यांना पाणी नाही आहे, टँकरनी पाणी पुरवला जातो. आम्ही जेव्हा जातो लोक अक्षरशः म्हणजे कंटाळलेली आहेत. त्यांना मतदान करायची पण इच्छा राहिलेली नाही आहे. कारण की जेव्हा ते इथले जे प्रस्थापित नगरसेवक होते त्यांच्याकडे त्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन गेले, तर ते सांगतात आम्ही तुमचे नगरसेवक नाही आहेत, दुसऱ्या प्रभागातले नगरसेवक, बिकॉज त्या एरियाज त्या बॉर्डरमध्ये आहेत. पण कोणी त्यांना त्यांचं रेस्पॉन्सिबिलिटी घ्यायला रेडी नाही आहे. पण अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या खूप गावाखेड्यातही आता राहिलेल्या नाही आहेत, अशा प्रॉब्लेम्स लोक फेस करत आहेत. रोज टँकरनी पाणी एक अख्या मोठ्या सोसायटीजला 7 फ्लोअर्सची सोसायटी आहे आणि तिथे जर टँकरनी पाणी पुरवलं जातोय तर ते कितपत त्यांना पुरत असेल, त्यांचे काय हाल होत असेल हे आपण समजू शकतो. आता पुढचं विजन काय असणार आहे? पुढचं विजन एकच आहे की फर्स्ट ऑफ ऑल आपल्या मला हे कंटिन्यू करायचं आहे. आपल्या प्रभागात असा विषय तोच तुम्ही सुनील नगरमध्ये गेल्या 15 ते 20 वर्षापासून भाजपचेच नगरसेवक आहेत, पप्पू म्हात्रे आणि त्यांची वाईफ अलका म्हात्रे, जे आपल्याबरोबर आता पॅनलमध्ये आहेत. तो एक रोल मॉडेल आहे डेव्हलपमेंटचा आपल्या डोंबिवलीसाठी. तिथे फेरीवाले नाही आहेत, एकही फेरीवाला मिळणार नाही आहे तुम्हाला. एकदम स्वच्छ प्रभाग आहे. आणि तेच आयरे गावात जाल तर आयरे गाव ही एक गाव होता जिथे कॉन्क्रीट रस्ते बनवणे पण खूप कठीण आहे. कारण की गावात कसं आहे ना, कोणी तुम्हाला त्यांची थोडी जागा द्यायला रेडी नाही आहे. पाण्याचे खूप प्रॉब्लेम्स होते. पण आपल्या मंदारजीने तिथे एवढा डेव्हलपमेंट घडवला आहे की बघा त्यांच्यासाठी एक वेगळी पाण्याची टाकी आहे, म्हणून त्यांना नियमित पाणी आहे. आयरे गावासारख्या तिकडच्या एरियाला नियमित पाणी आहे. आणि डोंबिवलीत PNT चौकच्या पुढे गेलं तिथे म्हणजे एवढ्या एकदम सिटीमध्ये असलेल्या प्रभागात तुम्हाला पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत. हा विचार करण्याची गोष्ट आहे. त्यांनी त्यांच्या एरियामध्ये हे त्यांचं रस्ते बघाल तुम्ही कॉन्क्रीट झालेले, तर आपल्याला लाजवणार. म्हणजे गटारं व्यवस्थित हे केलेली आहेत, ड्रेनेज सिस्टम आहे. तर एवढा डेव्हलपमेंट त्यांनी घडवलेला आहे. आणि तेच आपल्या प्रभागात जे 20 वर्षापासून सत्तेत आहे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींची रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेलीच नाही आहे. पूर्ण प्रभागाची रिस्पॉन्सिबिलिटी नाही घेतली आहे. त्यांनी फक्त काही चौकातल्या 15-20 बिल्डिंगची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे असंच वाटतंय. ते लक्षात यायला पाहिजे सगळे. तर 15 जानेवारीला मतदान आहे, तुम्ही मतदारांना काय आव्हान करू इच्छिता?
मी मतदारांना एकच सांगेन की आपल्या भाजपने पहिले तर इथे युती नाही आहे. युती न असण्याचं कारण ही समोरचा पॅनल आहे. समोरच्या पॅनलमध्ये आपल्या पॅनलमध्ये वेल क्वालिफाईड सगळे उमेदवार वेल क्वालिफाईड आहेत. तेच समोरच्या पॅनलमध्ये घराणेशाही आहे. एकाच घरातले 3 उमेदवार आहेत आणि एक नगरसेविका आहे जी 10 ते 15 वर्षापासून त्यांच्या घरातच ती सत्ता आहे. म्हणजे अशा प्रकारे हा पॅनल पूर्णपणे घराणेशाहीवर डिपेंड आहे. नो प्रोग्रेस नो डेव्हलपमेंट. आणि तेच आपला जो पॅनल आहे तो पूर्ण पॅनल प्रत्येक प्रभागात प्रत्येक वॉर्डातून म्हणजे PNDतून मी तर सुनील नागार्णीतून अलकाताई असं प्रत्येक इंडिव्हिज्युअल रेप्रेझेंटेटिव्ह दिलं आहे प्रत्येक प्रभागातून. तर प्रत्येकजण आपलं आपलं एक विजन घेऊन आहे. आणि मला असं म्हणायचं आहे की जे कॅन्डिडेट्स वेल क्वालिफाईड आहेत त्यांच्याकडे प्रॉपर विजन आहे त्यांनाच तुम्ही मतदान करावा. का मी मतदान करावं असं आम्हाला असं का सांगते आहे? बिकॉज एवढ्या वर्षापासून जे सत्तेत आहेत त्यांच्याकडनं खूप गोष्टी झाल्या नाही आहेत. ते आमच्यामध्ये करण्याची क्षमता आहे. आणि मला असं वाटतं की पब्लिक इतकी खूप वेल क्वालिफाईड आहे, वेल एज्युकेटेड आहे. त्यांना माहिती आहे की त्यांचा विकास कशात आहे. आज म्हणजे तुम्हाला संधी दिली गेली आहे. वोट फॉर चेंज, वोट फॉर डेव्हलपमेंट. आणि तुम्हाला जर आपल्या प्रभागाचा विकास घडवायचा असेल तर एक प्रभाग क्रमांक 29मधून भाजप कमळाच्या चिन्हावर उभे राहिलेले 4ही उमेदवारांना तुम्ही निवडून द्या.